रोहन रोहन तर कुणाल आलं त्या फलंदाजीसाठी पाहावं लागेल. दोन महत्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला. या मात्र सूर्यकसा चेंडू तिथे चांगलं क्षेत्ररक्षण जोरदार हिट करायचं होतं वेस्टर्नच्या दिशेने. बॅकअप चांगलं होतं तिथे कुठे ना कुठे चान्स घेण्याचा प्रयत्न. एक धाव. हार्दिकने मात्र या संघाचा महत्वाचा फलंदाज करण पाटीलचा मोठा अडथळा दूर केलाय. त्यामुळे नक्कीच एक खूप चांगला मारा त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. हार्दिकचा सूर्यकसा चेंडू बॅटच्या आउटसाइड एज. एक नसीबाचा चौकार असा म्हणता येईल. आणि तिथे कोणतंच क्षेत्ररक्षण सजवता येणार नाहीये. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट्स अ 4. 4 धावा कशाही आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. 20 अशी धावसंख्या. यावेळी मात्र सन्मान दिलाय. चांगला चेंडू. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हार्दिककडून आपल्याला पाहायला मिळते. 21 अशी धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. हार्दिक पुन्हा एकदा खूप चांगली पिचिंग. बॅटची आउटसाइड एज. परंतु तिथे एक धाव मिळणार आहे. आकाशकडे कोणती संधी नव्हती. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रोहन साळुंखे एका दर्जेदार फलंदाज आहेत. पाहावं लागेल या दोन जोडगोळीवर धावसंख्येचा धावफलक अवलंबून असणार आहे. जर आपण रॉयल चेंबूर संघाचा जर विचार केला ज्यावेळेस स्वीप खेळायचा होता पायांचा वेळ तिथे पाहावं लागेल. एक धाव मात्र रोखू शकलेले नाही आहेत. लेग बॅचच्या स्वरूपात इथे धाव मात्र परिपूर्ण केली जाते. 3 षटकाचे होते समाप्ती. धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 23. पहिल्या 3 गोलंदाजांनी टिचून मारा केला. जर तिथे क्षेत्ररक्षकाची यष्टीरक्षकाची थोडीशी साथ लाभली असती तर कदाचित अजून डॉमिनेट झाले असते. परंतु हरकत नाहीये. गोलंदाजीसाठी विरा आले. मागच्या सामन्यात याही गोलंदाजाने खूप प्रभावी गोलंदाजी केली होती. आता मात्र थोडंसं चॅलेंजिंग असेल. इथे मात्र पुण्यात रॉयल चेंबूर संघ दोन्ही फलंदाज या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. त्यांनाही माहिती आहे पुण्यातील माहीम संघाची फलंदाजी एक भक्कम फलंदाजी आहे. यावेळी सूर्यकसा फटका स्वीप केला जातो. हार्दिक तिथे सज्ज होता. चांगलं क्षेत्ररक्षण तर त्याने नक्कीच केलं होतं. जोरदार फेकी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव. 24 अशी धावसंख्या पाहावं लागेल. या मात्र फुटवर्कचा वापर वेग कमी केलाय. चांगला चेंडू इथे विराचा म्हणावा लागेल. पहा फुटवर्क तर कुणाला चांगला केला होता परंतु पायाचा वेग घेतला. एक चतुर गोलंदाजी विराजकडनं. 25 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकार पाहायला मिळते. विराचा 3रा चेंडू असेल. या मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खूप सुरेख असा क्षेत्ररक्षण विराजकडून आपल्याला पाहायला मिळते स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. फक्त विराची गोलंदाजी एका साईड आर्म किंवा त्या पद्धतीची नाहीये परंतु अचूक टप्पा हे त्याचं वैशिष्ट्य आहे. जास्त मोठ्या प्रमाणात ते टर्न सुद्धा करत नाहीत. जर तुम्ही मैदानाच्या बाहेर राहून जर पाहिलं तर याची गोलंदाजी करणं फार सोपं असेल असं तुम्हाला वाटू शकतं परंतु तसं नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने ते चकवा देण्यात यशस्वी होतात. आताच्या तर यतिराज आले त्या फलंदाजीसाठी. बाबू या टोपण नावाने परिचित आहेत. नक्कीच एका दर्जेदार खेळाडू हा देखील आहे. टर्फ क्रिकेट त्याचबरोबरीने बॉक्स क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने ते खेळतात. यावेळी मात्र पुन्हा एकदा चकवा दिलाय आणि ते चतुराई कामाला येते. आकाश गुरवची संधी जरूर तिथे हुकली होती. झेलगण्याचा प्रयत्न देखील आउटसाइड एज अशी लागली होती असं वाटलं होतं. त्यानंतर मात्र चांगला दिशेला थ्रो आणि अजून एक महत्वाचा फलंदाज बाद होतोय. तर विराचं विशेष कौतुक करावं लागेल की त्याने धावफलक पूर्णतः जखडून ठेवलाय. ती काळजी मात्र त्याने केली आहे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावफलक जागच्या जागेवर त्याने थांबवलाय. कुठे ना कुठे ब्रेक लावलाय धावांना असं म्हणायला हरकत नाहीये. विराचा 5वा चेंडू यावेळी मात्र लेगस्टिकच्या बाहेर.
पंचदंडित करतायत. वाईट चेंडू. पुन्हा एकदा धावसंख्या एका धावसंख्येने पुढे जाईल. 26 अशी धावसंख्या. यावेळी मी आधीच म्हटल्याप्रमाणे खूप चांगली पिचिंग विराने केली आहे. इथे मात्र डायरेक्ट हिट जरूर करायचा होता, परंतु त्याची कोणती गरज नाही आहे, कारण तिथे स्टंपच्या मागे मला वाटतं जवळजवळ 10 फुटावर चौकार आहे. त्यामुळे चान्स घेण्याचा कोणताही प्रयत्न तिथे केला नाही आहे. बिपिनचा अनुभव आहे इतक्या वर्षांचा, त्याची गरजही नव्हती, कारण इथे पुणे इलेव्हन माहीम संघ चांगले सुस्थितीत आहे. त्यामुळे इथून येणारा एक्स्ट्रा धावा त्यांना महागात पडू शकतात. शेवटचा चेंडू असेल. सॅम्युल आले या स्पर्धेत. मला वाटतं प्रत्येक गोलंदाजाने शेवटच्या चेंडूवर चेक केलंच आहे फलंदाजांना. ते चित्र या मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा एक धाव तर तिथे मिळाली आहे आणि तिथे एकच धावा समाधान मानावं लागणार आहे. एक मैत्रीपूर्ण चित्र तिथे पाहायला मिळते. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे ते विकेटला महत्व नाही, परंतु वीराने काय गोलंदाजी केलाय. एक मातंबर फलंदाज त्याच्या समोर होते, परंतु शेवटच्या षटकामध्ये त्याने पूर्णपणे जखडून ठेवलं. 28 अशी धावसंख्या आणि 29 धावांचा विजयी लक्ष असेल पुणे इलेव्हन माहीम संघासमोर. चारी गोलंदाजांनी टिचून मारा. तर पुणे इलेव्हन माहीम संघाकरता इथे मात्र एक चांगली सुवर्ण संधी असेल की त्याने एका मातब्बर संघाला जरूर एक कमी धावसंख्येमध्ये रोखलं. परंतु क्रिकेट म्हटलं की कोणती धाव क्रिकेटमध्ये सुरक्षित नाही आहे. धावा सरी कमी असल्या परंतु त्या डिफेंड करण्याची क्षमता मात्र बाबू इलेव्हन रॉयल चेंबूर संघाच्या गोलंदाजांमध्ये आहे. बॉक्स क्रिकेट विश्वामधील मातब्बर 4 गोलंदाजाचा भरणा असलेला हा संघ आहे, त्यामुळे नक्कीच सामना पाहायला खूप मजा येणार आहे. परंतु त्या गोलंदाजांना ठाऊक असणार आहे या धावा डिफेंड करणं तितकं सोपं सर नसणार आहे. 29 कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आहे, त्यामुळे या 29 धावा करायच्या. सलामीचे 2 फलंदाज आपण स्क्रीनवर पाहू शकता. एन स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. आजच्या या स्पर्धेचा हा दुसरा दिवस. तर नाणेफेकीसाठी मात्र पुढील 2 संघांनी यायचे, लागलीच यायचे. चला हेमंत पॅकर्स आरएम रेनबो संघ वडाळा आणि त्याचबरोबर ओमकार मालाड संघ. तर हे दोन्ही कर्णधार आपण पाहू शकता खेळपट्टीवर. बॉक्स क्रिकेटमधील अजून 2 बलाढ्य संघ एकमेकांशी झुंजणार आहेत या सामन्यानंतर. एका बाजूला आपण जर पाहिलं तर माहीमचा महाराजा चषक स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज ज्याला मिळाली होती आशिष केणी. तर सॅम्युअल कुंबळे आलेत गोलंदाजीसाठी. 29 धावांचा विजय लक्ष असेल. आकाश गुरव ऑन स्ट्राईक. निखिल दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ आहे. तर नक्कीच या सामन्यामधील विजेता संघ मात्र अंतिम 4 मध्ये अर्थातच सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचणार आहे. त्या दृष्टीने अतिशय महत्वाची लढत सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू काय कमालीचा फटका लगावला होता, परंतु क्षेत्ररक्षण तिथे सज्ज होता. बॉक्स क्रिकेटमध्ये फील्ड सेटिंग खूप प्रॉपर असणं फार गरजेचं आहे. खूप चांगल्या पद्धतीची तिथे फील्ड सेट केलं आहे. कॉर्नर पॉइंटच्या दिशेला विवेक. यावेळी मात्र बराच वरून टाकलेला हा चेंडू पंचदंडित करतायत. लेगस्टिकच्या बाहेर एक अतिरिक्त धाव मिळतील. तर धावांचं खातं मात्र खोललं जाते. पुणे इलेव्हन माहीम संघ 29 धावांचा पाठलाग करीत असताना या मात्र सूर्य कसा फटका, लाजवाब असा फटका, परंतु दैवाची साथ त्याला लाभलेली नाहीये.
दॅट वॉज अ प्युअर क्लास, प्रॉपर क्रिकेटिंग फटका. म्हणजे असे फटके आपण नॉर्मली ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये किंवा लेदर क्रिकेटमध्ये पाहतो. ताकदीपेक्षा नजाकत, म्हणजे पाहायला सुद्धा डोळ्याचे पारणे फिटकावे असे फटके फार कमी वेळ आपण पाहतो तसा फटका. परंतु दैव मदतीला आला सॅम्युएलच्या की पडद्याच्या वरून तो चेंडू गेला. एक धाव तिथे मात्र परिपूर्ण केली जाते. आकाश मात्र आपलं वैयक्तिक खातं खोलतोय एका धावण्याची. 2 चेंडूवर 2 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र जे फटका स्वीप खेळायचा होता, चांगली संधी गॅप शोधलेला होता परंतु ठरवून खेळलेला फटका. चेंडू जाते निर्धाव. यावेळी मात्र टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये आणि आकाश गुरवचा पॅटर्न फटका आहे. म्हणजे वायकट्टा स्पर्धेमध्ये वारंवार तो हा फटका खेळतो खरं तर. तो इथे प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. आकाशला इथे माहिती आहे हा चेंडू जर टायमिंग झाला असता तर चौकार असता. 4 चेंडूने 3 अशी धावसंख्या, एक सावध अशी सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. सामनाचं जर कॅल्क्युलेशन पाहिलं तर 2 चौकारांचे मॅच आहे आणि आकाश गुरव चांगला कॅल्क्युलेशन खेळणारा फलंदाज आहे. आपण वेळ पाहिलाय आकाशला. निखिल कडे काय असेल कॅल्क्युलेशन तर एक धावाकडून स्ट्राईक रोटेट करणं हे फार गरजेचं आहे या मैदानामध्ये. कारण पिचचा जर बाउन्स पाहिला सकाळच्या सत्रापासून थोडंसं अनियमित आहे. चेंडू कधी खाली राहतो तर कधी अचानकपणे उसळी घेतो. 3 अशी धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ आहेत. 5वा चेंडू घेऊन सॅम्युएल निखिलच्या दिशेने. यावेळी मात्र चेंडू घेते पायाचा वेळ. धाव घेण्याचा तिथे कोणताही प्रयत्न नाहीये. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. मी आधीच म्हटल्याप्रमाणे रॉयल चेंबूर हा एक चांगल्या गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे आणि तेच दाखवताना सॅम्युएल. तीन अशी धावसंख्या धावफलकर आपण पाहू शकतो. पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावांचं आव्हान आहे. या मात्र इथे दैवाची साथ मात्र लाभता येणार नाहीये. पहिला चौकार आकाशच्या माध्यमातून जरूर चुकला होता परंतु इथे रितेश चूक करतोय आणि एक धावांचं महत्व अतिशय महत्वाचं आहे. इथे रितेश कडून फार मोठी चूक झाली कारण 5 चेंडूवर सॅम्युएलने दबाव ठेवलं होतं. तो दबाव या चौकारांशी कुठे ना कुठे सरला असणार आहे आणि तो देखील आला. तो देखील चौकार आलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 7 अशी धावसंख्या. आता 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे कारण आधीच धावा कमी आहेत. 29 धावा. या संघामध्ये ऋतिक जाधव आहे, जय आहे. हे 2 खेळाडू नक्की चांगले खेळतात परंतु सुरुवात तर चांगली होणं फार गरजेचं आहे जेणेकरून कोणताही दबाव येणाऱ्या फलंदाजावर नसणार आहे. तर एक खूप चांगली सुरुवात दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सुनील. बॉक्स क्रिकेटचा हाही एक पुराणा चावल आहे. एम पॅकर्स हा त्याचा रेग्युलर संघ. आज मात्र पुण्यातील 11 माहीम संघाकडून प्रतिनिधित्व करतोय. एक दर्जेदार लेग टर्न ही त्याची ओळख आहे. चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. पॉवर प्लेच्या मर्यादा मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संपुष्टात येतात. आकाश ऑन स्ट्राईक. या मात्र सन्मान दिला आकाशने आणि आकाशलाही माहिती. मी आधीच म्हटल्याप्रमाणे प्रत्येक चेंडूवर त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे संगणकाप्रमाणे त्याचं डोकं चालत असतं. म्हणजे कित्येक वर्षे सत्तेमाने कामोट्याला त्याने एक हाती सामने नाही तर स्पर्धा जिंकून दिल्यात असा हा खेळाडू आहे. त्यामुळे त्यालाही माहिती आहे या सामन्यात नक्की आपण कशा प्रकारे खेळायला पाहिजे. म्हणजे आताची जी युवा पिढी जी आहे त्याने आकाश गुरवचा खेळ नक्कीच पहा कारण माहीममध्ये
फार कमी प्रमाणात बॉक्स क्रिकेट खेळलं जातं. एक नामी संधी फार कमी वेळा बॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी व्यावसायिक खेळाडू येत असतात. पाहावं लागेल. गोलंदाजी खूप दर्जेदार आहेत. सनी आहे, त्यानंतर रितेश आहे, सुनील आहे. त्यामुळे नक्कीच 17 चेंडू 21 धावा जरी असल्या तरी सुद्धा ते पार करण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागणार आहे. पुन्हा एकदा सुनील. अखिलच्या दिशेने यावेळी सूर्य कसा ड्राईव्ह केलाय. क्रिकेट मधला कॉपी बुक स्टाईल ऑफ ड्राईव्ह केलाय. कोणती संधी नव्हती तिथे कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे. ओव्हर पिच चेंडू, त्याचा खरपूस समाचार गेलाय. प्रॉपर टायमिंग, म्हणजे ताकदीपेक्षा टायमिंग नाही खेळला, फक्त दिशा दिली आहे, गॅप शोधलाय. म्हणजे सुईमधून एखादा धागा रोवा तसा गॅप शोधलाय. सूर्य कसा फटका. या 4 धावांनिशी धावसंख्येचा धावफलक मात्र पाहायला मिळतोय 12 या धावसंख्येवर. यावेळी पुन्हा एकदा खूप चांगला फुटवर्क, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट्स अ 4. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. आणि स्ट्रेटच्या दिशेला क्रिकेटच्या परिभाषेत कोणताही क्षेत्ररक्षक आपण सजवू शकत नाहीयेत, परंतु निखिल काय फलंदाजी केलं. 2 चेंडूवर लागोपाठचे 2 चौकार. ओव्हर पिच चेंडू, म्हणजे चेंडूच्या पिच पर्यंत येऊन ते गेल्यात आणि स्ट्रोक साठी जागा बनवली आहे. यामध्ये सूर्य कसा फटका, काय प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालाय. पूर्ण शॉट म्हणजे हाफ शॉट होता. बॅटची बॅकलिप जर पाहिली तर शेवटच्या क्षणाला त्याने फिरवलं मनगट. म्हणजे मनगटाच्या साहाय्याने बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला 4 धावा. लागोपाठचे 3 दर्जेदार चौकार आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. फलंदाज अखिल